सात्विक आजकाल स्वतःहूनच हसायला लागला आणि एकटाच हसत असतो. असं बघून मला समजत नाही आश्चर्य करावं की कौतुक करावं. आवडीने पोहे खातो कारण शुभमचा कॉपी कॅट आहे म्हटल्यावर त्याला तर पोहे आवडणारच. पूर्ण पोहे फिनिश केल्यावर आज आम्ही विंडोमध्ये बसलो होतो असं सहज, तर आम्हाला 2-2 कावळे सोबत दिसले. मला तर 2 ते 3 वर्षानंतर एकदा 2 सोबत कावळे दिसलेल्या मला बघून खूप आश्चर्यचकित वाटलं आणि सात्विक पण खूप एन्जॉय करत होता विंडोमध्ये बसून. आज फ्रीजमध्ये पत्तागोबी होती म्हणून लवकर पत्तागोबीची भाजी करून घेतली आणि शॉर्टकट होती पत्तागोबीची भाजी. सात्विक आता लपून खेळायला पण शिकलेला आहे म्हणून आज पूर्ण दिवस सात्विकचे क्लिप काढत होते कारण तो एक नवीन नवीन गोष्ट करत होता. आज आदित्यदादा आमच्या घरी दुपारीसुद्धा आलेला होता आणि आदित्यदादासोबत मी सुद्धा खेळून घेतलं कारण कधीतरी असा दिवस येतो की आपल्याला कामापासून वेळ भेटतो आणि कमी काम असल्यामुळे मला पण मुलाला वेळ द्यायला भेटतं. आम्ही दोघं खेळत होते म्हणून त्याला राग आलेला होता आणि असा एकटाच रुसलेला होता आणि तिकडे जात होता म्हणून त्याला इकडे बोलवलं आणि काय झालं विचारलं तर असा नाटकं करत होता आणि रडायचं नाटक कसं करता येते त्याच्याकडूनच शिकलेलं पाहिजे. आमच्या खाली आज डॉगी होता, त्याला आम्ही विंडोमधूनच बिस्किट दिलेले होते आणि चक्क ते त्याच्यापर्यंत पोचले आणि डॉगीनेसुद्धा आम्हाला रिस्पॉन्स दिला होता बिस्किट खायला आणि त्याने आमचे बिस्किटसुद्धा खाल्ले. आज मी आपलं स्वतःचं आवरून घेतलं होतं कारण सात्विक बाबांसोबत बाहेर गेलेला होता म्हणून स्वतःचं आवरून घेतलं. पोनी वगैरे घातलेली होती अशा प्रकारची ज्याला लसूण वेणी म्हणतात. नंतर माझ्या फेस केअरमध्ये मी आज स्किन केअरमध्ये आज मी फेसवॉश वगैरे केला आणि माझ्या आवडीची लिपस्टिक लावून घेतली. शुभमने घेऊन दिलेला झुडेचा परफ्यूमसुद्धा मारलेला. माझं सगळं आवरल्यानंतर थोडा माझा टाईमपाससुद्धा झालेला. आज रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही वाटाण्याची भाजी बनवली होती आणि ग्रेव्हीची भाजी शुभमला आवडते म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये नेहमीप्रमाणे ग्रेव्हीची भाजीसुद्धा केली होती. सगळं आवरून घेतला आणि सात्विकला हे बड्डेमध्ये गिफ्ट भेटलं 1 वर्षानंतर. मी त्याला हे गिफ्ट खेळायला दिलेलं होतं कारण तो सगळं खेळणे खराब करतो म्हणून ते पण अर्धा तासानंतर त्याने खराब केलं. रात्री खूप मस्ती झाली आणि खूप थकलेलो. स्वतःच कॅब बघतो आणि स्वतःच लावतो आणि स्वतःच शिकतो असा होता आमचा दिवस. बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.